मी म्हणलं ना मित्रांनो, पूर्व परीक्षा झाली तरी मी तुमचा पिच्छा सोडणार नाही. आपण सोबत अभ्यास करणार आहे आणि आपण मुख्यची तयारी करणार आहे. ज्यांचा रिझल्ट येणार त्यांनी तर कराच करा. ज्यांचा नाही येणार त्यांना गुरुमंत्र देतो की गिव्ह करायचं नाही. अभ्यासामध्ये एक दिवसाचा सुद्धा खंड पाडायचा नाही. आपल्यासोबत तयारी करायची. आपण सुरू केलेली आहे मुख्य पेपरची PYQ सिरीज, ज्याच्यामध्ये 2023 पासून 2026 पर्यंत कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी याला जे काही मुख्य जे पेपर झालेले आहेत त्याचं आपण डिटेलमध्ये अनालिसिस करतोय. आपण सुरुवात केलेली आहे अर्थशास्त्र विषयापासून. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण 17 मे 2026 ला जो मेन्सचा पेपर झाला ग्रुप बीचं त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. आज आपण थोडं 1 वर्ष मागे येतोय. आपण उलट चाललेलो आहे. तर आज आपण करतोय 29 जून 2025 म्हणजेच कंबाईन ग्रुप बी जी 2025 ची मुख्य आहे त्याच्यामधल्या अर्थशास्त्राच्या सगळ्या PYQचं अनालिसिस. चला मग थांबायचं कशाला, सुरुवात करायची. चला पहा बरं, जमतो का पहिला प्रश्न. एकदम सोपा आहे. मी म्हणतो ना मित्रांनो, काही नाही केलं ना, फक्त बँकिंग सिस्टीम करा. तुम्ही 1 ते 2 मार्क आरामशीर घेऊन येणार आहात, है की नाही. सगळंच करा म्हणा, फक्त बँकिंग सिस्टीम कशाला करता. पण आयोगाचा पॅटर्न लक्षात घ्या. आयोग आहे ना त्याची टॉपिक सोडत नाही आणि त्याच्यातलाच हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणतं विधाने बरोबर आहे आपल्याला सांगायचं. या ठिकाणी 2 विधाने दिलेलं आहे. पहिलं विधान आहे की 1969 मध्ये 19 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. चूक. 14 बँकांचं नॅशनलायझेशन झालं होतं. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. आणि दुसरं जो विधान आहे ते आहे 50 कोटी रुपयापेक्षा अधिक ठेवी असलेल्या व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. अगदी बरोबर. कुठल्या बँकांचं राष्ट्रीयकरण करायचं, कोणता निकष वापरायचा, तर त्यावेळेस हा निकष वापरण्यात आला की ज्या बँकांकडे 50 कोटीपेक्षा जास्त भांडवल आहे त्या बँकांना पकडा आणि त्यांचं सरसकट राष्ट्रीयकरण करून टाका. चला आता उत्तर तर कळालंय, पण कॉन्सेप्ट आपल्याला पक्का करायचा का ना. आयोग या ठिकाणी फिरून येतो आणि कसा जरी आला तरी आपला प्रश्नचा कामा म्हणजे प्रश्न चुकता कामा नये. पहिलं जे राष्ट्रीयकरण करण्यात आलं ते 19 जुलै 1969 ला करण्यात आलं. त्यावेळेस पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. निकष कोणता वापरला तर ज्या बँकांचं भांडवल 50 कोटीपेक्षा जास्त आहे अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करा. मग त्यावेळेस 14 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. दुसरं जे राष्ट्रीयकरण करण्यात आलं ते 15 एप्रिल 1980 ला करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि निकष वापरण्यात आला 200 कोटींचा, की बाबा ज्यांचं भाग भांडवल 200 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांचं तुम्ही नॅशनलायझेशन करा. या तारखा सुद्धा महत्वाच्या आहे आणि प्रत्येक लाईन महत्वाची. आयोग प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारतो. देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा बहुतांश समाज आपल्या गावामध्ये राहत होता. आपली अर्थव्यवस्था जी होती ती कृषी प्रधान होती आणि साहजिकच या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी, उद्योगधंद्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गावखेड्यातल्या लोकांना कर्ज पुरवठा होणं, अग्रक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठा होणं गरजेचं होतं. मग हे कर्ज पुरवठा करण्याची जबाबदारी कोणावर होती तर बँकिंग सिस्टीमवर होती. पण त्या काळच्या ज्या बँका होत्या ना या खाजगी मालकीच्या होत्या आणि त्यांचा सगळ्यात जास्त इंटरेस्ट कुठं होता तर मोठ्या उद्योगपतींना कर्ज देण्यामध्ये. आणि त्याच्यामुळेच त्यांचं शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष झालं. ही गोष्ट इंदिरा गांधीजींच्या लक्षात आली आणि इंदिरा गांधीजींना खटकली सुद्धा. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, क्रांतिकारी निर्णय घेतला बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा. इंदिराजींना जरी वाटत असेल की बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं पाहिजे, तरी सुद्धा त्यावेळेसचे जे अर्थमंत्री होते मोरारजी देसाई यांचा या गोष्टीला विरोध होता. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही बँकांवर सामाजिक नियंत्रण लादा, राष्ट्रीयकरणाची घाईघाई करू नका. परिणामतः 16 जुलै 1969 रोजी इंदिरा गांधींनी कुठलीही पूर्वसूचना न देता मोरारजी देसाई यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले किंवा त्यांच्याकडून अर्थखातं काढून घेतलं. मोरारजी देसाई यांना हा साहजिकच अपमान वाटला आणि त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. पुढे चालून 3च दिवसात म्हणजे 19 जुलै 1969 ला इंदिराजींनी 14 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 1969च्या राष्ट्रीयकरणाच्या पहिल्या टप्प्यात काय झालं हे आपल्याला सगळ्यांना डिटेलमध्ये माहिती आहे. फक्त ॲडिशनल मध्ये ही गोष्ट लक्षात राहू द्या की बँकांच्या राष्ट्रीयकरणाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी सरकारने बँकिंग कंपन्या कायदा 1970 संमत केला होता आणि ज्या काही 14 बँकांचं नॅशनलायझेशन केलं होतं ती या बँकांची लिस्ट आहे. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वाचून घ्या. राष्ट्रीयकरणाचा दुसरा टप्पा पार पडला 15 एप्रिल 1980 ला. त्यावेळेस सुद्धा पंतप्रधान इंदिरा गांधीच होत्या आणि त्यावेळेस निकष वापरला होता 200 कोटी ठेवींचा. यावेळेस 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि कुठल्या 6 बँका एवढं जरी लक्षात ठेवलं ना तर आपल्याला ते पहिल्या वेळेस कुठल्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालंय ते प्रश्नामध्ये ऑप्शनवरून काढता येतं. मग कुठल्या 6 बँका होत्या तर होत्या आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक, न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक आणि विजया बँक. आपल्याला सवय ना
की आपण प्रश्न पाहायला की लगेच सोडून देत नाही, आपण त्याचं डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करतो. काय आहे तर पहिलं राष्ट्रीयकरण कधी झालं होतं? 19 जुलै 1969 ला झालं होतं. बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. का बरं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं? की बहुसंख्य समाज जो गरीब होता, खितपत पडला होता, तिथपर्यंत बँका पोहोचायला तयार नव्हत्या. म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात 14 मोठ्या खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त, हे लक्षात ठेवा, निकषावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. 1969 ला जेव्हा नॅशनलायझेशन झालं, राष्ट्रीयकरण झालं बँकांचं, त्यावेळेस काय निकष वापरला होता तर 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांचंच नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं. दुसरं राष्ट्रीयकरण 15 एप्रिल 1980, तारीख सुद्धा लक्षात ठेवा. दुसऱ्या टप्प्यात आणखीन 6 बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. यामध्ये जो निकष वापरला होता तो होता, ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटींपेक्षा जास्त आहेत त्याच बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. आणि अशा बँका किती होत्या? 6. पुढे या 2 टप्प्यातच राष्ट्रीयकरण थांबलं का? नाही. ऍक्च्युली 1993 मध्ये काय झालं, न्यू बँक ऑफ इंडिया ही तोट्यात गेली. त्यामुळं तिचे पंजाब नॅशनल बँकमध्ये सक्तीनं विलिनीकरण करण्यात आलं. त्याच्यामुळं नॅशनलाइज बँकेची जी काही संख्या होती ती 20 वरून 19 झाली. स्टेट बँकेचं 1955च्या कायद्याने ऑलरेडी नॅशनलायझेशन झालं होतं. मात्र 2017 मध्ये पुन्हा एकदा एसबीआयच्या सर्व सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँक यांचं एसबीआय मध्ये विलिनीकरण करण्यात आलं. 2019-20 मध्ये पुन्हा मेगा विलिनीकरण झालं. याच्यामध्ये सरकारने अनेक मोठ्या राष्ट्रीयकृत बँकांचं एकत्रीकरण केलं. उदाहरण द्यायचं झालं तर देना बँक आणि विजया बँक यांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्यात आलं. बँकांचं राष्ट्रीयकरण आणि विलिनीकरण आपण सगळं पाहिलं आणि आता खऱ्या अर्थाने आपला कॉन्सेप्ट पक्का झाला. पुढं कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार हे सगळं चाललेलं आहे आपण डिटेलमध्ये पाहणार ज्यावेळेस समित्या येणार. राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा राहू द्या, सध्याचा गेम चेंजर विषय जो आहे तो आहे विज्ञान. आयोग आता स्टेट बोर्ड कडून एनसीईआरटी कडे झुकत चाललेला आहे. त्याच्यामुळे साहजिकच सामान्य विद्यार्थ्याच्या मनात विज्ञानाची भीती वाढत चाललेली आहे. ही भीती घालवायसाठी स्टेट बोर्ड पासून एनसीईआरटी पर्यंत सगळं काही मराठीत शिकण्यासाठी तुम्ही माझी बॅच विज्ञान मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता. या बॅचमध्ये PYQ अनालिसिस डेली राहणार आहे, टॉपिक वाईज व्हिडिओ लेक्चर येणार आहे, टॉपिक वाईज शॉर्ट नोट्स भेटणार आहे, ग्रुप डिस्कशन होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दर आठवड्याला टेस्ट सुद्धा रिलीज होणार आहे. तर मग वाट कशाला बघताय, आत्ताच आमच्या बॅचला जॉईन करा. बॅचचं नाव आहे विज्ञान मेंटरशिप बॅच. माझा नंबर आहे 9657003561 आणि नाव आहे विज्ञानवाला, विसरायचं नाही. 2024चा कंबाईन ग्रुप बी मुख्यचा पेपर पाहिला आणि त्यातल्या त्यात अर्थशास्त्रावरचे प्रश्न पाहिले ना तर लक्षात येतात की मॅक्झिमम क्वेश्चन हे लॉजिकल विचारलेलं आहे. तसाच हा लॉजिकल क्वेश्चन प्रश्न काय आहे ते 1991-92 ते 2018-19 या संपूर्ण काळात जवळजवळ 93 ते 94% परदेशी सहाय्य टिंब स्वरूपात भारताला मिळालं आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्ज. आहे ना, काही सांगायची गरज आहे का डिटेल एक्सप्लेनेशन द्यायची? मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा लॉजिकल आहे. काय दिलेलं आहे तर तुम्हाला सिंपल प्रश्न विचारलेला आहे. आर्थिक सुधारणा दरम्यान जे काही मूल्यमापन केलं जातं त्यामध्ये खालीलपैकी असे कोणते मुद्दे आहे की जे अपयश दर्शवतात आर्थिक सुधारणांचं? 4 मुद्दे दिलेले आहे. पहिला मुद्दा वाचा बरं. रोजगार विरहित वृद्धी. आपला आर्थिक विकास झालाय बरोबर आहे, पण रोजगार विरहित वृद्धी आहे म्हणजे लोकांच्या हाताला काम नाही, मग तो आर्थिक विकास कामाचा आहे का? म्हणजे हे काय झालं, आर्थिक विकासाचा अपयश झालं. दुसरा मुद्दा काय, वाढती असमानता. आर्थिक विकास करताय पण गरीब गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे. ही असमानता जी वाढतीये तिला आर्थिक विकास म्हणणार का? नाही. मग आर्थिक विकासाचा अपयश काय आहे? दुसरा मुद्दा सुद्धा. तिसरं, वाढता आर्थिक विकास दर. आता आर्थिक सुधारणा झाली तर आर्थिक विकास दर वाढणारच, हे अपयश थोडी आहे, हे येणारच आहे ना. आणि त्याच्यानंतर चौथा मुद्दा काय की आर्थिक विकास तर तुम्ही करताय पण आरोग्य सुविधांवर जो खर्च आहे तो तुम्ही करत चाललेला आहे, हे सुद्धा काय झालं, आर्थिक सुधारणा संदर्भात विचार करायचं झालं तर एक अपयश आहे. म्हणजे इथं पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 ऑप्शन A, B आणि D हे काय आहे? अपयश. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? काय आहे पुढचा प्रश्न तर फिशरच्या पैशाचे प्रमाण सिद्धांत खालील विनिमयाशी संबंधित कोणते समीकरण स्पष्ट करतो? 4 पर्याय दिलेले आहे आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 MV इज इक्वल टू PT. कसं ते डिटेलमध्ये पाहू. मग काय होता फिशरच्या पैशाचा सिद्धांत? एकदम सोपा की पैशाचा पुरवठा दुप्पट केला की वस्तू आणि सेवांच्या किमती सुद्धा दुप्पट
होतात. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ इर्विंग फिशर यांनी 1911 मध्ये एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी आणि याच्यामध्ये त्यांनी हा पैशाच्या संख्यामान सिद्धांत मांडला. तो ऍक्च्युली एका समीकरणाच्या स्वरूपात मांडला. समीकरण कसं होतं, एम व्ही इज इक्वल टू पी टी, जे आपलं आता उत्तर होतं. मग याच्यामध्ये एम काय आहे, तर एम जो आहे तो अर्थव्यवस्थेत असणारा एकूण पैसा आहे, बरोबर आहे, किंवा एकूण पैशाचा पुरवठा आहे. व्ही काय, व्ही आहे व्हेलॉसिटी ऑफ सर्क्युलेशन. व्हेलॉसिटी ऑफ सर्क्युलेशन म्हणजेच काय, पैशाचा भ्रमणवेग. म्हणजे काय, समजा मला घ्यायचा आहे फ्लॅट आहे 10 लाख रुपयाचा. मग मी काय केलं, बँकेत गेलं, बँकेकडून लोन घेतलं. मग बँकेने मला 10 लाख रुपये दिले, मग मी ते बिल्डरला दिले. म्हणजेच काय, पहिल्यांदा पैसा होता बँकेकडं, नंतर तो आला माझ्याकडं, नंतर गेला बिल्डरकडं. आता बिल्डरने ते पैसे दिले ठेकेदाराला की बाबा आता तू बांधून काढ फ्लॅट. म्हणजे हा जो पैसा एकाकडून दुसऱ्याकडे जो जातोय याला म्हणायचा पैशाचा भ्रमणवेग. त्याच्यानंतर पी जे आहे त्याला म्हणायचं प्राइस लेवल, म्हणजे वस्तू आणि सेवांच्या सर्वसाधारण किंमत पातळी. आणि टी म्हणजे ट्रान्झॅक्शन, म्हणजे या संपूर्ण याच्यामध्ये खरेदी विक्रीची किती व्यवहार झाले त्यांची संख्या. आणि मूळ समीकरण लक्षात राहू द्या, एम व्ही इज इक्वल टू पी टी, आणि हेच आहे फिशरच्या पैशाच्या संख्यामान सिद्धांताचं समीकरण. या सिद्धांताचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे, तर हा सिद्धांत थेट चलनवाढ समजून घेण्यासाठी पाया मानला जातो. पुढचा प्रश्न, 20 सेकंदाचा वेळ आहे, सोडून पाहायचा प्रयत्न करा. आयात निर्यात, भारताचं व्यापार धोरण याच्यावर आलेला प्रश्न आहे. एखाद दुसरा प्रश्न याच्यावर येतो 2 ते 3 वर्षातून. चला, काय आहे प्रश्न, तर प्रश्न आहे की मोठ्या प्रमाणावरील आयात खालीलपैकी कोणत्या 3 घटकांमध्ये विभागली जाऊ शकते. आपल्याला आहे ना बल्क इम्पोर्ट आणि नॉन बल्क इम्पोर्ट हे माहिती पाहिजे. मग याच्यामध्ये खाली तुम्हाला विधानं दिलेली आहे. कुठली जी विधानं आहे किंवा कुठल्या अशा वस्तू जे बल्क इम्पोर्टमध्ये बसतात, ते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब ड. म्हणजे खनिज तेल, कच्चे तेल उत्पादन आपण बल्कमध्ये वापरतो मागवतो. तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, साखर हे सुद्धा आपण बल्कमध्ये मागवतो. आणि खते, बिगर लोह धातू, कागद, कागदी फलक, लोखंडी पोलाद हे सुद्धा बल्कमध्येच मागवतो किंवा हे सुद्धा बल्क लिस्टमध्येच येतात. येत काय नाही तर भांडवली वस्तू. कसं ते आता डिटेलमध्ये पाहू. मग या बल्क यादीमध्ये ज्या गोष्टी येतात त्यांचे प्रामुख्याने 3 गट पाडले जातात. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू, कच्चे तेल आणि मूलभूत कच्चा माल यांचा समावेश होतो. आणि महत्वाची गोष्ट अशी की बाबा यांच्या किमती जर वाढल्या तर देशामध्ये महागाईचा भडका उडतो आणि हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आयात करावं लागतात. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर काय होतं तुम्हाला सांगायची गरज नाही. मग हे 3 गट कोणते, तर पहिला गट काय आहे, पेट्रोलियम, कच्चे तेल आणि उत्पादने. दुसरा गट आहे मोठ्या प्रमाणावरील उपभोग्य वस्तू आणि तिसरा गट आहे इतर बल्क वस्तू. काहीच करायचं नाही, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. प्रश्न आयोगाने विचारलाय, आपण डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का केलाय. उद्या फिरून कसाही प्रश्न आला तर आपलं उत्तर चुकता कामा नये. मित्रांनो, ही जी आहे ना ही आहे बिगर बल्क आयात यादी, म्हणजे लिस्ट ऑफ नॉन बल्क इम्पोर्ट. जमलं तर याचा पण स्क्रीनशॉट काढून ठेवा. याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकारच्या गोष्टी येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्रश्नामध्ये जो तिसरा पर्याय होता भांडवली वस्तू, भांडवली वस्तूमध्ये येतं का, यंत्रसामग्री वगैरे येतं, यंत्रसाधने येतात. हे जे आहे हे तुमच्या बल्क लिस्टमध्ये येत नाही. मग बल्क लिस्टमध्ये येतं काय, तर बल्क लिस्टमध्ये अशा गोष्टी येतात जीवनावश्यक वस्तू ज्या मोठ्या प्रमाणात भारत सरकारला मागवावं लागतात, त्या सगळ्याच्या सगळ्या बल्क इम्पोर्ट लिस्टमध्ये येतात. कॉन्सेप्ट आता पक्का झाला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती पतमानांकन संस्था भारतातील सेबीमध्ये नोंदणीकृत नाही. सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. 4 पर्याय दिलेले आहे आणि त्याच्यापैकी कुठली पतमानांकन संस्था सेबीमध्ये रजिस्टर्ड नाही ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मूडीज. उरलेले 3 रजिस्टर्ड आहे. कशा ते आपण पाहू. कॉन्सेप्ट जर का पक्क करायचा असेल तर तुम्हाला बेसिक थोडी का होईना माहिती पाहिजे ना. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडतो की पतमानांकन संस्था म्हणजे काय, क्रेडिट रेटिंग एजन्सी कशाला म्हणतात. एकदम सोपं आहे. सर्वसाधारण कोणी व्यक्ती असेल ना, बँक त्याला कर्ज देताना सगळ्यात पहिल्यांदा त्याचा सिबिल पाहते. याचा सिबिल जर 800च्या वर येणारे बेस मस्त माणूस आहे, याला कर्ज देऊन टाका. त्याचा सिबिल जर का 600च्या खाली असणार, हे भांगार डिफॉल्ट याला पैसे देऊ नका. म्हणजे मग त्या सिबिलच्या आधारे सर्वसामान्य माणसाचं पतमानांकन ठरवलं जातं, लायकी काढली जाते की याला कर्ज द्यायचं का नाही द्यायचं, हा फेडू शकतो का नाही फेडू शकतो. अगदी तशाच पद्धतीचं कॅल्क्युलेशन हे मोठ्या उद्योगधंद्याला लावलं जातं की बाबा कर्ज तर द्यायचं गुंतवणूकदारांनी, पण ते कर्ज देताना तो उद्योग जो आहे तो खरं चांगला आहे का, मी जी गुंतवणूक करणार ती सेफ आहे का, हे त्या उद्योगधंद्यांचं पतमानांकन करण्यासाठी काही संस्था असतात आणि त्याला म्हणलं जातं पतमानांकन संस्था, म्हणजेच क्रेडिट रेटिंग एजन्सी. या पतमानांकन संस्थेचा मुख्य उद्देश काय असतो, तर जोखमीचं मूल्यांकन करायचं की कर्ज घेणारी जी संस्था आहे, कंपनी आहे, सरकार आहे, वेळेवर पैसे परत करू शकतं की नाही. पाकिस्तान
देता का तुम्ही कर्ज? नाही देणारच नाही ते वेळेवर तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरा उद्देश असतो गुंतवणूकदारांचं संरक्षण करणं, आणि याच्यासाठी मग ह्या पतमानांकन संस्था काय करतात, रेटिंग देत असतात. ट्रिपल ए रेटिंग, अरे बेस्ट आहे एकदम, देऊन टाका, मस्त कंपनी आहे. त्याच्यानंतर डबल ए, हा सेफ आहे बरं का, देऊ शकता. त्याच्यानंतर ए ॲडिक्वेट सेफ्टी, हा देऊ शकता बरं का. त्याच्यानंतर बी मॉडरेट सेफ्टी, तो वेळेवर देईल बरं का कर्ज, पण काही जर प्रॉब्लेम आला तर त्याचा एखाद दुसरा हप्ता बाउन्स होऊ शकतो. ते झालं मॉडरेट सेफ्टी. त्याच्यानंतर बी हे अशाच पद्धतीचं मग रेटिंग आहे बरं का. सगळ्यात महत्त्वाचं कोणतं, सी, व्हेरी हाय रिस्क, याला देऊ नका बरं का, भरोसा नाही याचा. आणि डी म्हणजे डिफॉल्टर, अरे बाबा यांनी किती जणांचे पैसे खाल्ले, बुडवले आणि तुम्ही त्याला देऊ लागले का, अशा कंपनीला कुठे देता जी डिफॉल्टर आहे. उदाहरण द्यायचं झालं तर व्हिडिओकॉन, नंदलाल धूत साहेबांची कंपनी आहे ना, डिफॉल्टरमध्ये गेली. ICICIने 45 लाख करोड काहीतरी दिले होते, 45,000 करोड ते गेले मातीत सगळे. चला, मग आता पाहू आपण हे सगळ्या संस्था. भारतामधली पतमानांकन करणारी पहिली संस्था जर म्हणली तर क्रिझिल, क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफ इंडिया लिमिटेड. स्थापना झाली 1987ला मुंबई या ठिकाणी. प्रवर्तक कोण होतं, ICICI, UTI आणि इतर वित्तीय संस्था. सध्या हिची मालकी जी आहे ना, ती स्टँडर्ड अँड पुअर ही जागतिक लेवलची जी संस्था आहे तिच्याकडे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतातली सर्वात मोठी आणि पहिली पतमानांकन करणारी संस्था जी सेबीकडे रजिस्टर्ड आहे. पुढची जी संस्था आहे तिचं नाव आहे केअर, म्हणजेच क्रेडिट अॅनालिस्ट अँड रिसर्च लिमिटेड. याची स्थापना झाली 1993ला मुंबईला. IDBI, कॅनरा बँक आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी मिळून या संस्थेची स्थापना केली होती. भारतातील अग्रगण्य आणि विश्वसनीय देशांतर्गत मानांकन संस्थांपैकी एक, आणि हिला सुद्धा सेबीनी रजिस्ट्रेशन दिले का, सेबीकडे ही नोंदणीकृत आहे. पुढची जी संस्था आहे ती आहे ब्रिकवर्क रेटिंग, दक्षिण भारतातली महत्वाची. स्थापना 2008ला, मुख्यालय बँगलोरला. ही सुद्धा सेबीकडे रजिस्टर्ड आहे. फक्त एवढंच आहे की तिने काहीतरी नियमाचं उल्लंघन केलं म्हणून सेबीने तिच्यावर काही निर्बंध घातले होते. आणि चौथी जी आहे ती आहे मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेस. हिची स्थापना झाली 1909ला आणि हिचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी. ही जागतिक स्तरावरील बिग 3 मध्ये येणारी पतमानांकन करणाऱ्या ज्या संस्था आहे जगातल्या टॉपच्या, त्या 3 संस्था, एक मूडीज, S&P आणि फिंच. त्याच्यापैकी ही एक मूडीज ही संस्था जगातील विविध देशांचे सार्वभौम रेटिंग ठरवत असते की देशाला कर्ज द्यायचे की नाही, तो डिफॉल्टरमध्ये का बेस्टमध्ये का सेफ्टी झोनमध्ये, हे ह्या संस्था सांगत असतात. त्याच्यानंतर ही संस्था भारतामध्ये सेबीकडे नोंदणीकृत नाही. हिनं भारतातली इक्रा या संस्थेची मालकी मिळवलेली आहे. मस्त पेपर आहे 2024चा आणि अगदी व्हर्सटाईल आहे, वेगवेगळ्या टॉपिकला हात घातलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहायचा का. पुढचा प्रश्न काय आहे तर, चालू केंद्रीय अर्थसंकल्पात लिंगभावाच्या आधारावर अर्थसंकल्पातील वाटा हा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 6.8% होता. तो आर्थिक वर्ष 2025-26 साठी किती असणार हे आपल्याला सांगायचंय. आता हे लिंग बजेट म्हणजेच काय तर जेंडर बजेट अलोकेशन, ते किती होतं 2024-25ला 6.8% होतं. आणि हे जेंडर बजेट अलोकेशन 2025-26ला किती झालं तर 8.86%. चला आता कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का करू. मग पहिल्यांदा समजून घेऊ जेंडर बजेटिंग कशाला म्हणायचं. अहो, जेंडर बजेटिंग म्हणजे सेपरेट कुठल्याही प्रकारचा अर्थसंकल्प नाही, तर जो मूळ अर्थसंकल्प आहे ना, त्या मूळ अर्थसंकल्पामध्ये महिला आणि मुलींच्या कल्याणासाठी, सक्षमीकरणासाठी तुम्ही किती पैसे खर्च करताय त्यालाच काय म्हणायचं, जेंडर बजेटिंग. ऍक्च्युली जेंडर बजेटिंगची जी सुरुवात आहे भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 2005-06 या आर्थिक वर्षापासून सुरू झाली. आणि त्यावेळेस जेंडर बजेट स्टेटमेंट या आधारे ते मांडलं जात होतं. आता जर का कंपॅरिझन करायचं झालं 2025-26 2024-25, तर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात जेंडर बजेटचा वाटा हा 6.8% होता. म्हणजे 3.27 लाख कोटी रुपये खर्च हा महिलांसाठी किंवा मुलींच्या विकासासाठी केला जाणार होता. आता मात्र 2025-26 मध्ये या खर्चामध्ये विक्रमी वाढ करण्यात आलेली आहे आणि जेंडर बजेट जे आहे त्याचा वाटा सध्या आता 8.86% आहे. म्हणजेच गव्हर्नमेंट या वर्षामध्ये 4.49 लाख रुपये महिला आणि मुलींच्या कल्याणासाठी खर्च करणार आहे. झाला कॉन्सेप्ट पक्का. बफर स्टॉक प्रामुख्याने का केला जातो. सगळ्यात पहिल्यांदा अन्न सुरक्षेसाठी. दुष्काळ, पूर किंवा युद्ध यासारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अन्नाची कमतरता होऊ नये म्हणून हा साठा केला जातो. त्याच्यानंतर राशन दुकानाद्वारे गरिबांना वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला साठा सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा बफर स्टॉक केला जातो. आणि शेतकऱ्यांच्या मालाची किमान आधारभूत किंमत निर्धारित करण्यासाठी, जर शेतकऱ्यांना समजा गहू आहे की बाबा आम्ही 3,000 किलोनी घेणार, सरकारने सांगितले की हमी भाव दिला तर मार्केटमध्ये त्याच्यावरच भाव राहणार. कारण की जर का त्याच्या खाली भाव असेल तर शेतकरी तोच गहू सरकारला विकू शकतं. म्हणजे किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी सुद्धा बफर स्टॉकचा वापर केला जातो.
आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो ना की आपल्याला काय करायचंय, परीक्षा पास व्हायची असेल ना तर पीवायक्यूचं डिटेलमध्ये अनालिसिस करा. अनालिसिस करताना काय विचारतं आयोग, आयोगाचा ट्रेंड काय आहे, आयोग आहे ना, आपण म्हणतो ना कोणतं व्हायरल सॉन्ग आहे तसं आयोगाचा व्हायरल ट्रेंड काय आहे तो लक्षात घ्या. कारण की तो जर का लक्षात घेतला ना तर खरंच सांगतो पेपर काढणं अवघड नाही. मित्रांनो, परीक्षा पास होणं ध्येय ठेवा, अभ्यास करणं टार्गेट ठेवू नका. अभ्यास करायच्या ऐवजी मग चांगलं मोटिवेटेड पुस्तकं वाचा, आहे की नाही. आता टार्गेट एवढंच ठेवा की भाऊ मला योग्य वयात नोकरीला लागायचंय. आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये असताल आणि तुम्हाला इच्छा असेल की मला सुरुवातीपासूनच चुका टाळायच्या अभ्यास करताना आणि योग्य अभ्यास करायचा आणि एका ठराविक कालावधीमध्ये मला सगळे विषय व्यवस्थित प्रिपेअर करायचे असेल तर नक्की आमच्या बॅचला जॉईन करा. आमची मेंटॉरशिप बॅच चालू आहे. मोबाईल नंबर लिहून घ्या, 9657003561. मी म्हणलं ना मित्रांनो, आयोगाचा पॅटर्न लक्षात घ्या. आयोगाला जे मुद्दे आवडतात ना त्याच्यावरच आयोग फिरून फिरून प्रश्न विचारतो. 17 मे 2026 ला जो कंबाईन ग्रुप बी चा पेपर झाला त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न आला होता. आणि मागच्या म्हणजे त्याच्या अगोदरची जी मुख्यची परीक्षा झाली कंबाईन ग्रुप बी ची त्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यात परत प्रश्न विचारलाय. म्हणजे वित्त आयोगावर येणार राज्यसेवा असो कंबाईन प्री असो सगळीकडे प्रश्न विचारले जातात. इथं प्रश्न काय आहे ते एका साईडला तुम्हाला वित्त आयोग दिलेले आणि दुसऱ्या साईडला त्यांचे अध्यक्ष दिलेले. तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या. काही सांगायची गरज आहे का? तुम्ही उत्तर काढणार. चला मी तरी सांगतो. 16व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते ना ते होते अरविंद बनगरिया. 15 वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते ते होते NK सिंग. 14 वित्त आयोगाचे जे अध्यक्ष ते आहे YV रेड्डी आणि 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते विजय केळकर. कसं ते आता डिटेलमध्ये पाहू आणि कॉन्सेप्ट पक्का करू. चला सगळ्यात पहिल्यांदा वित्त आयोग काय ते समजून घेऊ. भोळ्या भाषेत सांगतो की गव्हर्नमेंटकडे ना केंद्र सरकारकडे ना टॅक्स रुपी खूप पैसा जमा होतो. मग या पैशाची वाटणी करायची केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये. ही वाटणी करण्यासाठी एका आयोगाची गरज असते, त्याला म्हणलं जातं वित्त आयोग. आणि हा आयोग काय करत असतो? शिफारशी करत असतो की राज्याने किती द्यायचं आणि केंद्र सरकारकडे किती ठेवायचं. चला भोळ्या भाषेतला कॉन्सेप्ट पक्का झाला. आता आपण डिटेलमध्ये पाहू. हा जो वित्त आयोग आहे याला घटनात्मक दर्जा आहे. घटनेच्या कलम 280 नुसार राष्ट्रपतीद्वारे दर 5 वर्षांनी किंवा जेव्हा आवश्यकता आहे त्याच्यानुसार या वित्त आयोगाची म्हणजे फायनान्स कमिशनची स्थापना केली जाते. आता हा आता झाला केंद्र स्तरावरचा वित्त आयोग. राज्य स्तरावर सुद्धा वित्त आयोग आहे आणि त्याची स्थापना कलम 243I नुसार करण्यात येते. सोबतच आणखीन एक महत्वाचं आहे ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो ते म्हणजे जीएसटी काउन्सिल. जीएसटी काउन्सिल याची स्थापना कलम 279A नुसार केली जाते. म्हणजे मी केंद्रीय वित्त आयोग सांगितला, राज्य वित्त आयोग सांगितला आणि महत्वाचं आहे ना जीएसटी, त्या आयोगाबद्दल सुद्धा तुम्हाला घटनात्मक कलम सांगितलेलं आहे. पेपरला विचारलं जातं म्हणून डिटेलमध्ये सांगतो एवढं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं? कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचा. कंपॅरेटिव्ह अभ्यास कशासाठी की हा जर का 16वा वित्त आयोग आहे तर 15वा वित्त आयोग कोणता होता, त्याचे अध्यक्ष कोण होते, 14वा कोणता होता, त्याचे अध्यक्ष कोण होते, त्यांनी काय शिफारशी केल्या होत्या. मग सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं की हा जो 14वा वित्त आयोग होता याचे अध्यक्ष होते YV रेड्डी. यांनी सांगितलं होतं की राज्यांचा केंद्रीय करामध्ये जो वाटा आहे तो 32% 42% वाढवा. हा ऐतिहासिक निर्णय होता आजपर्यंतचा त्या काळातला. त्याच्यानंतर आला 15वा वित्त आयोग ज्याचे अध्यक्ष होते NK सिंग. यांनी काय सांगितलं की जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांच्या निर्मितीमुळे राज्यांचा जो काही करामध्ये वाटा आहे तो 41% पर्यंत न्या. त्याच्यानंतर पुढचा जो आयोग होता तो आहे 16वा वित्त आयोग ज्याचे अध्यक्ष आहे सध्या अरविंद पनगडिया. केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2023 रोजी नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगडिया यांच्या अध्यक्षतेखाली 16व्या वित्त आयोगाची स्थापना केली. आणि या आयोगाचा जो कार्यकाल आहे तो आहे 2026 ते 2031 म्हणजे 5 वर्षाचा. खतम नाही व्हा, अजून खूप पाहायचा वेळ घेणार पण कॉन्सेप्ट पक्काच करून देणार. मग या 16व्या वित्त आयोगाकडे महत्वाची अशी 4 कामं दिली. कोणती कामं होती? सगळ्यात पहिल्यांदा कर रूपाने जो काही पैसा उभा राहणार आहे त्याची केंद्र आणि राज्यांमध्ये कशी वाटणी करायची त्याच्या संदर्भातले निकष द्या. दुसरं काम देण्यात आलं की भारताच्या संचित निधीतून म्हणजे कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून जी काही अनुदानं दिली जातात राज्यांना त्याची तत्व सांगा. तिसरं काम सांगण्यात आलं की स्थानिक स्वराज्य संस्थांचं सक्षमीकरण करण्यासाठी राज्यांच्या संचित निधीमध्ये वाढ कशी करता येईल त्याच्याबद्दल तुम्ही उपाय सुचवा. आणि चौथं काम जे होतं ते होते की बाबा आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट कायद्याअंतर्गत जो काही आपत्ती व्यवस्थापन निधी आपण गोळा करतो त्याचं तुम्ही पुनर्विलोकन करा.
आयोगाला या 4 शिफारशींसाठी कामं करायची होती, त्यांनी कामाला सुरुवातही केली आणि आता लेटेस्ट मधले त्याच्या शिफारशी सुद्धा आल्या, त्या सुद्धा पाहून घेऊ. मित्रांनो, मी काय करतो माहिती का, मी फक्त PYQचं उत्तर देत नाही, 4 पर्याय एक्सप्लेन नाही करत, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो. का? कारण की आज जर का आयोगाने या ठिकाणी प्रश्न विचारलाय तर आयोग इथं फिरून येऊ शकतो, वेगळ्या पद्धतीने येऊ शकतो, वेगळा प्रश्न विचारू शकतो. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा कॉन्सेप्ट महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला क्लिअर करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणूनच मी थोडा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत असतो. मग आयोग कामाला लागला आणि त्यांनी शिफारशी दिल्या. शिफारशी कशासाठी? तर केंद्र सरकारकडे जो काही कररूपी पैसा गोळा होतो त्यातून राज्यांना किती वाटा द्यायचा आणि तो वाटा देताना कुठले निकष फॉलो करायचे याच्यासाठी त्यांनी शिफारशी दिल्या. आता हे जे निकष आहे ना, जे क्रायटेरिया आहे ना, हे स्टँडर्ड आहे, सगळ्या आयोगांसाठी सारखेच आहे. फरक फक्त एवढाच होतो, काही आयोग जास्त टक्केवारी देतात एखाद्या निकषाला धरून आणि काही आयोग कमी टक्केवारी देतात. आपण काय करू, जो लेटेस्ट मधला 15वा वित्त आयोग आहे, जो आपल्यासाठी महत्वाचा आहे, आणि आत्ताचा 16 वित्त आयोग, या दोघांचा कम्पॅरेटिव्ह अभ्यास करू, कारण आयोग दोन्हीवर प्रश्न विचारू शकतो. मग याच्यातला सगळ्यात पहिला निकष आहे उत्पन्नातील तर म्हणजे इन्कम डिस्टन्स. याचा अर्थ काय होतो की दिलेलं राज्य श्रीमंत आहे का गरीब आहे हे पाहायचं, आणि जो निधी आहे ना तो गरीब राज्यांना जास्त जाऊ द्या, श्रीमंत राज्यांना कमी दिला तरी चालेल. म्हणजे राज्यांना जो काही पैसा वाटायचा आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा निकष म्हणलं तर उत्पन्नातील अंतर. 15वा वित्त आयोग म्हणतो की या निकषाच्या आधारे तुम्ही राज्यांना 45% रक्कम द्या, आणि 16 वित्त आयोग सांगतो की या निकषाच्या आधारे किंवा या निकषाला 16व्या वित्त आयोगाने 42.5% वेटेज दिलं. त्याच्यानंतर दुसरा जो निकष आहे तो आहे लोकसंख्या. त्याच्यासाठी 2011ची लोकसंख्या प्रमाणभूत मानण्यात आली आणि लोकसंख्येच्या आधारे 15वा वित्त आयोग किंवा या निकषाला 15व्या वित्त आयोगाने 15% वेटेज दिलं, तर 16व्या वित्त आयोगाने 17.5% वेटेज दिलं. क्षेत्रफळाचा जो निकष आहे त्याला 15वा वित्त आयोग 15% निकष देतो, तर 16वा वित्त आयोग जो आहे तो 10% निकष देतो. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या मोठ्या राज्यांचा जो काही फायदा होत होता तो आता 5% कमी करण्यात आला. त्याच्यानंतर वन आणि पर्यावरण म्हणजेच फॉरेस्ट आणि इकॉलॉजी या निकषासाठी 10% वेटेज 15व्या वित्त आयोगाने दिलं, तेवढंच वेटेज 16व्या वित्त आयोगाने सुद्धा दिलं. त्याच्यानंतर लोकसंख्याशास्त्रीय कामगिरी म्हणजेच डेमोग्राफिक परफॉर्मन्स याच्यासाठी 15व्या वित्त आयोगाने या निकषाला 12.5% वेटेज दिलं होतं, तर 16व्या वित्त आयोगाने या निकषाला 10% वेटेज दिलं होतं. फरक फक्त एवढाच होता, 15वा वित्त आयोग हा निकष एकूण प्रजनन दर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेटच्या आधारे ठरवत होता, तर 16व्या वित्त आयोगाने मात्र साधारणतः 1971 ते 2021 दरम्यान लोकसंख्या नियंत्रित ठेवणाऱ्या राज्यांना अधिक भार दिला. त्याच्यानंतर कर आणि वित्तीय प्रशासन या निकषासाठी 15व्या वित्त आयोगाने 2.5% वेटेज ठेवलं होतं, 16व्या वित्त आयोगाने हे सगळंच काढून टाकला, निकषच रद्द करून टाकला. त्याच्यानंतर नवीन निकष एक ऍड झालेला आहे, जीडीपीतलं योगदान, कॉन्ट्रीब्युशन टू जीडीपी. जो राज्य किंवा जे राज्य केंद्र सरकारच्या जीडीपीला सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युट करतं त्या राज्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे. उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि गुजरात, आपल्याकडून जीडीपीचं कलेक्शन खूप होतं देश स्तरावर, आणि आपल्याला जर का त्याचा फायदा झाला तर कसं होईल. मग याच्यासाठी हा निकष टाकण्यात आला, जीडीपीतील योगदान. 15व्या वित्त आयोगाने याला कुठल्याही प्रकारचं वेटेज दिलं नव्हतं, मात्र 16व्या वित्त आयोगाने याला 10% वेटेज दिलं, आणि हा या आयोगाचा सगळ्यात मोठा क्रांतिकारी निर्णय मानला जातो, आणि याचा फायदा महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात यासारख्या राज्यांना होणार आहे. मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की खूप महत्वाचा आहे. आयोग इथं प्रश्न विचारतो, विचारणार आणि विचारणारच. राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा राहू द्या, सध्याचा गेम चेंजर विषय जो आहे तो आहे विज्ञान. आयोग आता स्टेट बोर्ड कडून NCERT कडे झुकत चाललेला आहे. त्याच्यामुळे साहजिकच सामान्य विद्यार्थ्याच्या मनात विज्ञानाची भीती वाढत चाललेली आहे. ही भीती घालवायसाठी स्टेट बोर्ड पासून NCERT पर्यंत सगळं काही मराठी शिकण्यासाठी तुम्ही माझी बॅच विज्ञान मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता. या बॅचमध्ये PYQ अनालिसिस डेली राहणार आहे, टॉपिक वाईज व्हिडिओ लेक्चर येणार आहे, टॉपिक वाईज शॉर्ट नोट्स भेटणार आहे, ग्रुप डिस्कशन होणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं दर आठवड्याला टेस्ट सुद्धा रिलीज होणार आहे. तर मग वाट कशाला बघताय, आत्ताच आमच्या बॅचला जॉईन करा. बॅचचं नाव आहे विज्ञान मेंटरशिप बॅच. माझा नंबर आहे 9657003561 आणि नाव आहे विज्ञानवाला, विसरायचं नाही. बऱ्याच वेळा ना आयोग आहे ना ज्या जागतिक लेवलच्या महत्वाच्या संस्था आहे, संघटना आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतो.
त्यापैकीच एक महत्वाची संघटना म्हणली तर आशियान, आणि त्याच्यावरच आलेला आहे प्रश्न. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणता देश हा आसियानचा सदस्य नाही? किती सोपं आहे. भारत हा आशियानचा सदस्य नाही, बाकी तिन्हीच्या तिन्ही देश सदस्य आहे. चला मग आता कॉन्सेप्ट पक्का करू. आशियान काय? आशियान तर आग्नेय आशियामध्ये जे काही 10 देश आहे, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया यांचा प्रादेशिक आणि आर्थिक मंच आहे. याची स्थापना 8 ऑगस्ट 1967 मध्ये बँकॉक जाहीरनाम्याद्वारे करण्यात आली, आणि याचं हेड ऑफिस जे आहे जकार्ता, इंडोनेशियाला आहे आशियानचं हेड ऑफिस. सगळ्यात महत्वाचं काय की ईस्ट तिमोर हा जो देश आहे याचा 11वा सदस्य आहे, आणि याला 11वा सदस्य म्हणून मान्यता द्यायची प्रक्रिया चालू आहे. आता पाहू भारत आशियान संबंध. भारत ऍक्च्युली आग्नेय आशियामध्ये येत नाही, म्हणून त्या संघटनेचा सदस्य नाही. तरी सुद्धा भारताने या आग्नेय आशियातल्या देशांना खूप सिरियसली घेतलेले आणि त्यांच्यासाठी ऍक्ट ईस्ट पॉलिसी तयार केलेली, आणि या पॉलिसीच्या अंतर्गत या 10 आग्नेय देशांशी आर्थिक आणि व्यापारी संबंध मजबूत केलेले आहे. भारत या आशियानचा संवाद भागीदार म्हणजे डायलॉग पार्टनर सुद्धा आहे. आता इतरही काही संघटना आहे की ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. मग चला त्या संघटना पाहू. पहिली आहे सार्क. सार्क म्हणजेच काय? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन. याची स्थापना जी आहे ती 8 डिसेंबर 1985 ला ढाक्या जाहीरनाम्यानुसार झाली, आणि ती कुठं झाली म्हणजे याचं मुख्यालय कुठं आहे तर काठमांडू, नेपाळला. आता याच्यामधले जे सदस्य आहे ते सदस्य जर का लक्षात ठेवायचं असेल तर एकदम शॉर्टकट ट्रिक सांगतो तुम्हाला. MBBS पेन म्हणजेच काय? M फॉर मालदीव, B फॉर भूटान, B फॉर बांगलादेश, S फॉर श्रीलंका, P फॉर पाकिस्तान, A फॉर अफगाणिस्तान, I फॉर इंडिया आणि N फॉर नेपाळ. पुढची महत्वाची संघटना आहे ब्रिक्स. 2001 मध्ये जी मोनिल यांनी ब्रिक्सची संकल्पना मांडली. पहिली शिखर परिषद या ब्रिक्सची 2009 मध्ये पार पडली. पुढे चालून 2010 मध्ये साऊथ आफ्रिका या ब्रिक नेशनला जोडला गेला, आणि ब्रिक्सचं नाव बदललं, ब्रिक्स झालं. त्याच्यानंतर सध्याच्या जर घडामोडी पाहायच्या झाल्या तर 1 जानेवारी 2024 पासून ब्रिक्सचा ऐतिहासिक विस्तार झालेला आहे, आणि या ब्रिक्समध्ये आता भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश होतो. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं असं आहे की या ब्रिक्स नेशननी अर्जेंटिनाला आमंत्रण दिलं होतं की तुम्ही आमचे सदस्य या, पण अर्जेंटिनानी ते आमंत्रण नाकारलं होतं. दुसरं महत्त्वाचं, सौदी अरेबियाने अद्यापपर्यंत या ब्रिक्समध्ये अधिकृतपणे प्रवेश पूर्ण केलेला नाही. भारताच्या दृष्टीने पुढची महत्वाची संघटना जर म्हणली तर ती आहे क्वाड, म्हणजेच क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. 2007 मध्ये शिंजो आबे यांनी क्वाडची स्थापना केली होती. 2017 मध्ये त्याचं पुनरुज्जीवन झालं, आणि 2021 मध्ये क्वाडची पहिली शिखर परिषद पार पडली. हिचं स्वरूप काय आहे तर इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये जे काही लोकशाही देश आहे त्यांच्यासाठीचा हा धोरणात्मक सुरक्षा मंच आहे, आणि चायनावर एक प्रकारे प्रेशर क्रिएट करण्याचं काम ही संस्था करत असती. हिचे सध्या 4 सदस्य देश आहे: भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. क्वाड देशांदरम्यान मलबार नावाचा संयुक्त नौदल सराव सुद्धा पार पडतो किंवा आयोजित केला जातो. त्याच्या पुढची महत्वाची संघटना जी आहे ती आहे शांघाय सहकार्य संघटना म्हणजे SCO. याची स्थापना 15 जून 2001 रोजी बीजिंग, चायनाला झाली होती. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये आस्थाना शिखर परिषदेपासून पूर्णवेळ सदस्य बनले. सध्या या संघटनेमध्ये 10 सदस्य देश आहे, ज्याच्यामध्ये भारत, चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिजिस्तान, तजिकिस्तान, उझबेकिस्तान, पाकिस्तान, इराण आणि बेलारूस. बेलारूस हा 2024 सदस्य इत्यादी देशांचा समावेश होतो. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. थोडा वेळ घेतो बरं का मी, पण माझा उद्देश फक्त एवढाच असतो की प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं. आयोग जर का तिथं परत फिरून आला ना तर तिथं आपला प्रश्न चुकता कामा नाही. याच्यामुळे कॉन्सेप्ट पक्का करायचा, वेळ घेऊन कॉन्सेप्ट पक्का करायचा. मी म्हणलं ना, आयोगाचा तुम्ही कोणताही पेपर घ्या, बँक सिस्टीम झालं, वित्त आयोग झालं आणि नीती आयोग झालं, पंचवार्षिक योजना झालं, आयात निर्यात धोरण झालं, याच्यावर जर का प्रश्न विचारला नाही तर तो त्याचा पेपर कंप्लीट होत नाही. डोळे झाकून नीती आयोगाचा अभ्यास करा. डोळे झाकून एक प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाईल. या ठिकाणी प्रश्न काय आहे तर नीती आयोग पुरस्कृत स्पर्धात्मक संघराज्यात खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? तुम्हाला 4 बाबी सांगितलेल्या आहे आणि उत्तर द्यायचंय. आता हा जो प्रश्न आहे ना थोडा लॉजिकल आहे. तुम्ही थोडा लॉजिकने विचार केला तर उत्तरापर्यंत पोहोचणार आहे. काय सांगितलेलं आहे की स्पर्धात्मक संघराज्यामध्ये कशाचा समावेश होणार नाही? राज्यामध्ये निरोगी स्पर्धा
स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी राज्यांची क्रमवारी ठरवणे होणार, याचा समावेश राज्यांच्या शालेय आणि आरोग्य निर्देशांक ठरवायचा याचा सुद्धा होणार, राज्यांचा निर्यात स्पर्धात्मक निर्देशांक ठरवायचा याचा सुद्धा होणार, फक्त सुरक्षा बाजार निर्देशांकाचा समावेश होणार नाही. म्हणजे उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4 फक्त डी. राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा राहू द्या, सध्याचा गेम चेंजर विषय जो आहे तो आहे विज्ञान. आयोग आता स्टेट बोर्ड कडून NCERT कडे झुकत चाललेला आहे. त्याच्यामुळे साहजिकच सामान्य विद्यार्थ्याच्या मनात विज्ञानाची भीती वाढत चाललेली आहे. ही भीती घालवायसाठी स्टेट बोर्ड पासून NCERT पर्यंत सगळं काही मराठी शिकण्यासाठी तुम्ही माझी बॅच विज्ञान मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता. या बॅचमध्ये PYQ अनालिसिस डेली राहणार आहे, टॉपिक वाईज व्हिडिओ लेक्चर येणार आहे, टॉपिक वाईज शॉर्ट नोट्स भेटणार आहे, ग्रुप डिस्कशन होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दर आठवड्याला टेस्ट सुद्धा रिलीज होणार आहे. तर मग वाट कशाला बघताय, आत्ताच आमच्या बॅचला जॉईन करा. बॅचचं नाव आहे विज्ञान मेंटरशिप बॅच. माझा नंबर आहे 9657003561 आणि नाव आहे विज्ञानवाला, विसरायचं नाही. चला, आता प्रश्न आला अन्नधान्य बफर स्टॉक. आपण 4 जानेवारी 2026 ला जो पेपर झाला त्याच्यावर सुद्धा अन्नधान्यावर प्रश्न आला होता. विक्रमी उत्पादन कधी झालं, आणि साहजिकच आता सुद्धा आलेला आहे. म्हणजे अन्नधान्याचे रिलेटेड टॉपिक महत्वाचा आहे. आयोगाच्या दृष्टीने प्रश्न काय आहे, तर अन्नधान्याचे बफर स्टॉक कशासाठी करतात? पर्याय आहे 1, किंमत वाढीतील चढ उतार नियंत्रित करण्यासाठी. डिटेलमध्ये पाहू की